तुकोबाराय ब्राह्मण विरोधी आहेत. तुकोबारायांचं एकूण 16 जणांचं चातक मंडळ होईल, त्या 16 पैकी 9 जण ब्राह्मण आहेत. जर तुकोबारायांचं वाङ्मय खरंच ब्राह्मण विरोधी असतं किंवा तुकोबारायांनी तरी या ब्राह्मण समाजातील या सगळ्या त्यांच्या टाळकऱ्यांना जवळ घेतलं असतं का? तुकाराम महाराजांचं वैकुंठ आगमन आहे आणि त्यांचा खून, आता ह्यात परत वाद आहेच आहे. नक्की काय खरा इतिहास होता? जो कोणी म्हणतो जगद्गुरु तुकोबारायांचा खून झाला, अशाने एक तरी समकालीन पुरावा द्यावा. मी 5 समकालीन पुरावे आता सांगू शकतो जे जगद्गुरु तुकोबारायांचं सदैव वैकुंठ आगमन मान्य करतात. जर शिवरायांच्या गुरुचा खून होतोय तर शिवाजी महाराजांनी काहीच नाही केलं. काही जण आहेत की जे ज्ञानोबा आणि तुकोबांना वेगळे करण्याचा प्रयत्न करतात ते, आणि ज्ञानोबा तुकोबा वेगळं करून नामदेव तुकाराम असं म्हणतात ते. बरं, ज्ञानोबा तुकारामला विरोध करण्यासाठी ज्ञानोबा तुकोबांचा एकमेकांविषयी भेद आहे का? एकमेकांविषयी काय म्हणतात? मी कायम सांगतो की तुकोबा ज्ञानोबांविषयी काय म्हणतात, ज्ञानोबा तुकोबांविषयी काय म्हणतात. खरं तर आजच्या काळामध्ये संतांना जातीत बांधण्याचे खूप मोठे प्रयत्न सुरू आहेत. ज्ञानोबा ब्राह्मणांचे आणि तुकोबा बहुजनांचे, असं होऊच शकत नाही. ज्ञानोबा पण आमचे आहेत आणि तुकोबा पण आमचे आहेत. जर या राष्ट्राचा इतिहास संपवला तर राष्ट्र इतिहास जमा झाल्याशिवाय राहणार. ते प्रयत्न चालू आहेत. शिवरायांना वाईट बोलता येत नाही म्हणून काय केलं, ते शिवाजी महाराजांना 57% मुसलमान होते. आज असा प्रयत्न सुरू आहे ज्याला मी थिअरी ऑफ डिस्ट्रक्शन म्हणतो, विभाजनाचा सिद्धांत, ज्याच्या माध्यमातून इथल्या महापुरुषांचं एका अर्थाने विकृतीकरण करून या देशाच्या महापुरुष नसलेल्या व्यक्तींचं एका अर्थाने उदात्तीकरण होते. धर्माच्या प्रतीकांचं खच्चीकरण आणि अधर्माच्या प्रतीकांचं उदात्तीकरण होते. कुणीतरी म्हणतोय ना, व्यासपीठावरती स्टेजवरती एखादा वक्ता उभा राहतो आणि तो म्हणतो राम स्त्री विरोधी होता पण रावण श्रेष्ठ होता. का श्रेष्ठ होता रावण? सीतेला उचलून नेलं पण स्पर्श नाही केला. म्हणजे आपल्या समोरचा हा दिवा जर हा हिरवाऐवजी एखादा म्हटला पिवळा आहे, तर जर सारखं सारखं तुम्हाला सांगितलं हा पिवळा आहे तर 2 गट तयार होईल. एक गट होईल हिरवा मानणारा, दुसरा होईल पिवळा मानणारा. हिरवा आणि पिवळ्यांची भांडणं चालूच राहतील. हा प्रकार आता आपल्या इतिहासामध्ये सुरू आहे. मंडळी नमस्कार, मी सर्वेश आणि माझा मित्र ऋत्विज. खरं तर कुठला विषय असावा याच्याबद्दल खूप चर्चा झाली बरं का, पण आम्ही विचार केला की भारतीय संस्कृती, विशेष करून महाराष्ट्राची संस्कृती आणि त्याच्यासमोरची आव्हानं, ती बदलली जाते का, तिच्यावर आघात होत आहे का, इतिहास आपला काय आहे आणि कसा प्रस्तुत केला जातोय. तर या विषयात चर्चा करण्यासाठी फार महत्त्वाची व्यक्ती आपल्यासोबत आज आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे थेट 11वे वंशज श्री शिरीष महाराज मोरे. महाराज, आपलं खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी. भारतीय संस्कृती इतकी मोठी आहे, इतके त्याच्यामध्ये विविध पैलू आहेत, तर महाराष्ट्राची संस्कृती त्यात विशेष योगदान आहे. तर संस्कृतीकडे तुम्ही कसं बघता? आणि त्याला अनुषंगाने असं प्रश्न अजून की इतकी आपल्यावर आक्रमणं झाली आहे, तितके परकीय लोक आले, तितका आपला इतिहास बदलण्याचा प्रयत्न झालाय, तरी त्याच्यामध्ये असं काय आहे की इतकी ती टिकून आहे? त्याचं तुम्हाला काय वाटतं की गमक काय याचं? मला नेहमी वाटतं की अटलजींची कविता खूप सुंदर आहे. आज सिंधु में ज्वार उठा है, नगपति फिर ललकार उठा है, कुरुक्षेत्र के कनकन से फिर पांचजन्य हुंकार उठा है. अटलजी म्हणतात की नक्की भारतीय संस्कृती का टिकून राहिलीत? आमचा भारत कसा आहे? शतशत आघातों को सहकर जीवित हिंदुस्तान हमारा, जग के मस्तक पर टोली सा शोभित हिंदुस्तान हमारा. का बरं टिकून आहे? कशामुळे टिकून आहे? दुनिया का इतिहास पूछता रोम कहा युनान कहा आहे. या विश्वामध्ये खूप श्रेष्ठातिश्रेष्ठ संस्कृत्या होऊन गेल्या. रोमन संस्कृती आहे की जे आज पण आपण काल अवशेष आपण शोधतोय, एवढी महान संस्कृती होऊन गेली, पण आज तिचं काही शिल्लक नाही अवशेष सोडले तर. अशा श्रेष्ठातिश्रेष्ठ संस्कृत्या संपत गेल्या. पण भारतीय संस्कृती कशी आहे? दीप बुझे पश्चिमी गगन के, व्याप्त व्हा बरबर अंधियारा, किंतु चीरकर तमकी छाती, चमका हिंदुस्थान हमारा. ज्यावेळेस पश्चिमेतील सगळे ज्ञानाचे दिवे किंवा कसलेही दिवे संपतील, अंधकार पसरेल, तेव्हा जर शिल्लक काय राहणार असेल तर तो फक्त आणि फक्त भारत आहे. तो कशामुळे शिल्लक आहे? तर तो मला वाटतं भारतीय संस्कृतीमुळे शिल्लक आहे. आणि या भारतीय संस्कृतीचा आत्मा जर काय असेल तर ते आहे उज्ज्वल चारित्र्य. जे चारित्र्य इथल्या लोकांनी घडवलं, इथल्या महापुरुषांनी घडवलं, संतांनी घडवलं, देवी देवतांनी घडवलं. म्हणजे ज्ञानोबरायांचं प्रमाण खूप सुंदर आहे. येथे वडील जे आचरती तया नाम धर्म ठेविती. म्हणजे जे वडीलधारी लोक आचरतात त्याला धर्म नावे, त्याला संस्कृती नावे. आणि जी परंपरा रामकृष्णांपासून, ज्ञानोबा तुकोबांपासून चालत आली, त्या सगळ्यांच्या सात्विक आचरणामुळे, ज्ञानोबरायांचंच प्रमाणे जयाची आचरिता पावले, पाहुणी सात्विक श्रद्धा चाली. अशी पावलं आचरली पाहिजे की ज्याच्यावरून आपोआप संस्कृती चालत येते. असे महापुरुष या भूमीमध्ये घडले
म्हणून मला वाटतं की ही भारतीय संस्कृती आपली आज सुद्धा टिकून आहे. तुम्ही समाजामध्ये फिरत असता आणि समाजामध्ये कायम बोंब आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून येते की इतिहास बदलला जातोय. तर आमच्यापेक्षा तुमचं संपर्क क्षेत्र जास्त आहे. तर तुम्हाला खरंच असं वाटतंय का की इतिहास बदलला जातोय, की उगाच काही जण बोलायचं म्हणून बोलताय? मला खरंच वाटतं की 100% इतिहास बदलला जातोय. ते प्रकार वेगवेगळे असतील. कधी चित्रपटांच्या माध्यमातून इतिहास बदलला जातो, कधी व्याख्यानांच्या माध्यमातून इतिहास बदलला जातो, कधी साहित्याच्या माध्यमातून इतिहास बदलला जातो. इतिहास बदलला जातो हे खरंय, पण का बदलला जातोय? इतिहास वाचला जात नाही म्हणून बदलला जातोय. तर मूळ इतिहास वाचनाची गरज आहे. आणि जो वाचला जातो तो कोणता वाचला जातोय? काल लिहिलेला इतिहास, परवा लिहिलेला इतिहास, 2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, असा एका रात्रीत लेखक निर्माण होत नाही. जे कसलाही संदर्भ न लिहिता इतिहास लिहितात अशांचा इतिहास वाचला जातोय, त्याच्यावरती परत इतिहास लिहिला जातोय, म्हणून मूळ इतिहास बदलला जातोय. खरं तर मूळ साधन ग्रंथ असलेला इतिहास वाचला गेला पाहिजे, तर इतिहास टिकेल. खरं तर इतिहास असा आहे की तो जर बदलला गेला तर राष्ट्राचं भविष्य बदललं जाऊ शकतं. आजपर्यंत इंग्रजांनी काय केलं तर लॉर्ड मॅकॅलोपर्यंत शिक्षण पद्धतीने भारतीय संस्कृती आणि इतिहासाला पूर्णतः कलाटी देऊन इंग्रजांची शिक्षण पद्धती अवलंबली. त्यामुळे झालं काय तर भारतामध्ये इंग्रजी शिक्षण अनिवार्य करून त्यांना जे पाहिजे होतं ते भारतीयांना शिकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं आपल्या इतिहासाविषयीचा अभिमान हळूहळू कमी होत गेला. आज असा प्रयत्न सुरू आहे ज्याला मी थिअरी ऑफ डिस्ट्रक्शन म्हणतो, विभाजनाचा सिद्धांत, ज्याच्या माध्यमातून इथल्या महापुरुषांचं एका अर्थाने विकृतीकरण करून या देशीच्या महापुरुष नसलेल्या व्यक्तींचं एका अर्थाने उदात्तीकरण होते. धर्माच्या प्रतीकांचं खच्चीकरण आणि अधर्माच्या प्रतीकांचं उदात्तीकरण होते. उदाहरण सांगायचं झालं तर जय रावण, प्रभू श्रीरामचंद्र वाईट आहेत. का वाईट आहे? तर रामाने परिटाच्या धोब्याच्या सांगण्यावरून सीतेला सोडून दिलं. बघायला कोण गेलं? वाल्मिकी रामायण जर वाचलं किंवा मूळ रामायणाची संहिता कोणी वाचते, आपण काही वाचलेलं नाहीये, पण सांगितलं बाबा कुणीतरी म्हणतोय ना व्यासपीठावरती स्टेजवरती एखादा वक्ता उभा राहतो आणि तो म्हणतो की रामाने सीतेचा त्याग केला एका धोब्याच्या सांगण्यावरून, की आम्ही म्हणतो हा राम वाईट होता, प्रभू श्रीरामचंद्र वाईट आणि रावण चांगला. अगदी अशाच प्रकारे कृष्ण स्त्रीलंपट होता. भगवान श्रीकृष्णांवरती चुकीचे आरोप करून कृष्णाने 16,108 बायका केला. बघा तुमचा श्रीकृष्ण कसा होता. आणि कंस चांगला होता, दुर्योधन चांगला होता किंवा जरासंध चांगला होता. असं करत करत या सगळ्यांचं उदात्तीकरण करणं आणि या देशीच्या महापुरुषांच्या चरित्राचं विकृतीकरण किंवा ती चरित्र योग्य कशी नाही त्याची मांडणी करणं असं ठरवून केल्यामुळं मनामध्ये लोकांच्या संभ्रम निर्माण होते. म्हणजे आपल्या समोरचा हा दिवा जर हा हिरवाऐवजी एखादा म्हटला पिवळा आहे, तर जर सारखं सारखं तुम्हाला सांगितलं हा पिवळा आहे, तर 2 गट तयार होईल. एक गट होईल हिरवा मानणारा, दुसरा होईल पिवळा मानणारा, आणि हिरवा आणि पिवळ्यांची भांडणं चालूच राहतील. हा प्रकार आता आपल्या इतिहासामध्ये सुरू आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं की इतिहास बदलला जातोय? बरोबर, इतिहास बदलला जातोय. इतिहास प्रत्येकजण आपापल्या सोयीने मांडतोय. मला असं वाटतं की मूळ इतिहासात ते आहे का? म्हणजे आज हजारो गावं अशी आहेत जी म्हणतात आम्ही रावणाचे पुतळे जाळणार नाही कारण आम्ही रावणाचे वंशज. जर जी संस्कृती आपल्या गाण्यांमध्ये सुद्धा आहे, वासुदेव काय म्हणतो, उजळून आळ आभाळ रामाच्या पारी, गाव जागविता आली वासुदेवाची स्वारी. दिवस रामरामनी सुरुवात होतो. दिवसाची सुरुवात रामरामने होते किंवा प्रभू श्रीरामचंद्रांशिवाय जी संस्कृतीच नाही त्या संस्कृतीमधील रामच काढून घेतला जातोय. रावणाला धरून राष्ट्र नाही उभं राहू शकत, कंसाला धरून देश नाही उभं राहू शकत. त्यामुळे या महापुरुषांचं किंवा या देवी देवतांचं विकृतीकरण केलं जाते. पण यापेक्षा वाईट एक परिस्थिती अशी की संतांचं विकृतीकरण केलं जाते. महापुरुषांचं, आधुनिक काळातील महापुरुषांचं विकृतीकरण खूप जोरात प्रमाणात सुरू आहे. मग त्याला मी थिअरी ऑफ डिस्ट्रक्शनचा पार्ट बी म्हणतो. म्हणजे कदाचित हे प्रभू श्रीरामचंद्रांना शिव्या घालू शकतील, वाईट बोलू शकतील, पण जर महापुरुषांची चेष्टा जर केली तर महापुरुषांची चेष्टा केल्यामुळे यांना चपला खाव्या लागतील. म्हणून हे महापुरुषांच्या चरित्रामध्ये चुकीचा इतिहास घुसवला जातो. शिवरायांना वाईट बोलता येत नाही म्हणून काय केलं, ते शिवाजी महाराजांना 57% मुसलमान होते. बघायला गेला होता का हा बोलताना? कागलमध्ये एक सन्माननीय आमदार साहेब म्हटले शिवाजी महाराजांना 90% मुसलमान होते. शिवाजी महाराजांचे 10 पैकी 8 अंगरक्षक मुसलमान होते. शिवाजी महाराजांचे 35 पैकी 23 सरदार मुसलमान होते. शिवाजी महाराजांचे घोडदळ प्रमुख मुसलमान, पायदळ प्रमुख मुसलमान, नौदल प्रमुख मुसलमान, त्याही पुढे जाऊन शिवाजी महाराजांचे गुरु मुसलमान होते. ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांनी रायगडावरती मशीद बांधली. माझा विरोध मुसलमानांना नाहीये, मुसलमान बंधूंना नाहीये, पण जे इतिहासात नाहीये ही पात्र का घुसडली आता ते? जर हे इतिहासामध्ये असेल तर आम्हाला सुद्धा मान्य आहे, पण इतिहासामध्ये असला कोणताही इतिहास नसताना तो इतिहास सांगितला जातोय आणि शिवाजी महाराजांना हिंदू समाजापासून दूर दूर केलं जाते. ज्या इस्लामिक पातशाहीने या हिंदुस्थानमध्ये हिंदूंवरती प्रचंड नरसंहार केला,
या देशाची भारतीय संस्कृती, परंपरा, धर्म संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांना एक सर्टिफिकेट वाटलं की तुम्ही चांगले होते. ते वाटायची आवश्यकता नाहीये. म्हणजे असं म्हणत असताना आज औरंगजेबाला सुफी संत घोषित करून टाकले. एक जण मध्ये म्हटले की अफजल खान त्यांच्या स्वराज्याच्या सीमा वाढवायला आला होता. म्हणजे ही लढाई धर्माची नाही हे मांडण्यासाठी तुम्ही शिवचरित्रातलं मूल्य पण काढून टाकताय. म्हणजे शिवाजी महाराजांना फक्त आणि फक्त राज्याचा विस्तार करायचा होता, त्याच्या मुळाशी मूल्य तर असतील ना काहीतरी. त्यामुळे शिवचरित्राचं वेगवेगळ्या प्रकारे विकृतीकरण होते. एकतर शिवचरित्राचे इस्लामीकरणाचे जोरदार प्रयत्न सुरू आहे, दुसरं शिवचरित्रातला धर्म काढून शिवचरित्रातली नीती संपवण्याचे प्रयत्न सुरू आहे. एका अर्थाने त्यांच्या पद्धतीने सगळं सांगायला बघतात. आता हा जो पुढचा मुद्दा हा म्हणत होता की तुकाराम महाराजांचं वैकुंठ आगमन आहे आणि त्यांचा खून. आता ह्यात परत वाद आहेच आहे, इतिहासकारांमध्ये सुद्धा वाद आहे. नक्की काय खरा इतिहास होता हा तुमच्याकडनं जर प्रेक्षकांसमोर आला तर जास्ती त्याला एक व्हॅलिडेशन द्या. मी कायम सांगतो, जो कोणी म्हणतो जगद्गुरु तुकोबारायांचा खून झाला, अशाने एक तरी समकालीन पुरावा द्यावा. खून झाला, आम्ही मान्य करायला तयार, जगद्गुरु तुकोबारायांचा खून झाला. मी 5 समकालीन पुरावे आत्ता सांगू शकतो जे जगद्गुरु तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमन मान्य करतात. इतिहासाचा म्हणजे ज्यावेळेस आपण इतिहास मांडतो त्या इतिहासकाराची प्रमाण सिद्धता किती, त्याने दिलेला पुरावा एवढी, इतिहासकाराची किंमत तेवढीच. जर इतिहासकार कसलाही पुरावा देत नाही म्हणतो तुकोबारायांचा खून झाला, भाषणात मांडायला ठीक आहे, तुकोबारायांना नदीमध्ये बुडवून मारलं किंवा तुकोबारायांना अशा प्रकारे मारलं, हे सगळं ऐकायला बोलायला सुंदर वाटेल तुम्हाला, पण त्याचा पुरावा तर द्यावा लागेल. कसलाही पुरावा नसताना तुकोबारायांचा खून का बरं सांगायचा? आता मी अजून सोपं करून सांगतो, जगद्गुरु तुकोबाराय हे छत्रपती शिवरायांचे गुरु आहेत, हे तर सर्व मान्य आहे. मग जर शिवरायांच्या गुरुचा खून होतोय तर शिवाजी महाराजांनी काहीच नाही केलं. अगदी बरोबर, व्हॅलिड पॉइंट. त्याही पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू राजाराम महाराजांचे चिरंजीव दुसरे शिवाजी यांनी राज्याभिषेक 30च्या सनदेमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचे चिरंजीव असलेल्या नारायण महाराजांना एक पत्र लिहिलंय. त्या पत्रामध्ये असं म्हटलंय की तुमचे पिता तुकोबा गोसावी कीर्तन करिता करिता अदृश्य झाले, ही गोष्ट विख्यात आहे. म्हणजे काय तर तुमचे वडील कीर्तन करता करता अदृश्य झाले, हे विख्यात म्हणजे सगळ्यांना माहिती, सगळ्यांना. आणि वैकुंठागमन असल्याचा तो पुरावाच आहे. मग हा जर राज्याभिषेक 30ची सनद खोटी आहे म्हणजे तुम्ही छत्रपती घराण्याला खोटं म्हणताय. जर शिवछत्रपतींचं घराणं मानतंय, शिवाजी महाराजांचा नातू मानतोय वैकुंठ गमन झालं, तर तुम्ही मानलं पाहिजे. आणि मुळात वारकरी संप्रदायाची अढळ श्रद्धा आहे की जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले. तिथं वैकुंठाला गेले पाहणारे जगद्गुरु तुकोबारायांचे बंधू भगवंताला म्हणतात की तू माझ्या भावाला वैकुंठाला घेऊन जाऊ नको. कसं? सदैव वैकुंठाला घेऊन जाऊ नको. दुसरे कोण आहे तर ज्यांनी तुकोबारायांची गाथा लिहिली, संताजी तेली किंवा संताजी महाराज जगनाडे, ते तर ब्राह्मण नाहीयेत, त्यांच्यावरती रोष घ्यायचं काय कारण नाही. ते समाजाने तेली आहेत आणि ते म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय फाल्गुन वद्य द्वितीयेला शके 1572 साली स्वदेही वैकुंठाला गेले. तिसरे रामेश्वर भट्ट आहेत, ते म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले. एवढे जर समकालीन व्यक्ती म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले, तर खून ठरवणारे 21व्या शतकातले तुम्ही आम्ही कोण आहे? आता हा प्रसंग तुम्ही सांगितला, ह्याच्या आधी काही पुरावे तुम्ही जे काही सांगताय हे नक्की आम्ही शोधायला गेलो तर आम्हाला कुठे सापडतील किंवा त्याचं आम्हाला व्हॅलिडेशन कसं मिळणार? हे सगळे पुरावे या आधी कितीतरी वेळा प्रकाशित झालेले आहेत. सर्वात शेवटी सदानंद मोरे सर यांचे वडील श्रीधर महाराज मोरे यांनी गोपाळ बाबा कृत तुकाराम महाराज चरित्र संपादित केलं. त्यामध्ये हे सगळ्याच्या सगळं तुकोबाराय कसे वैकुंठाला गेले, त्याला कोणकोणती प्रमाण आहे, हे साधार 300 वर्ष 350 वर्षापूर्वी लिहिलेल्या बाडांमध्ये आहे. त्यामुळे देहुकरांचा बाड, ज्याला देहुकरांच्या परंपरेची वही म्हटली जाते, त्या वहीत आहे जी परंपरेने आमच्याकडे आली. त्यामध्ये सुद्धा तुकोबाराय प्रथम प्रहरी स्वदेही वैकुंठाला गेले असं लिहिलंय. जी जगनाडेंची संहिता आहे जी परंपरेने त्यांच्याकडे आली त्यामध्ये लिहिले तुकोबाराय वैकुंठाला गेले. जे राज्याभिषेक 30ची सनद आहे, जे भारतीय इतिहास संशोधन मंडळामध्ये प्रकाशित पत्र आहे, त्या पत्रामध्ये लिहिले जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले. हा पुरावा आपल्याला नगरच्या गॅझेटरमध्ये सुद्धा पाहायला भेटेल. मग जर हे ऐतिहासिक दृष्ट्या लिहिलेलं आहे, ज्या कागदाला 350 वर्ष होऊन गेले त्यामध्ये लिहिलं आहे, तर आज त्याच्यावरती आपण वाद घालणारे कोण? तर शिवरायांच्या इस्लामीकरणाचा जो मुद्दा आला, तसंच तुकोबारायांचं पण इस्लामीकरण एका अर्थाने होतंय का, हे प्रश्न विचारायचं कारण असं की वारीमध्ये यावर्षी आणि मागच्या 3-4 वर्षापासून एक ट्रेंड आपण बघतोय की तुकोबारायांचं नाव घेऊन वेगळे वेगळे अभंग येत आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी कसं अल्लाह हा परमोच्च देवत्व त्यांना दिलेला आहे वगैरे वगैरे ते मुद्दे मांडले. तर त्याच्यामधून पण काही चुकीचा संदेश द्यायचा प्रयत्न होतोय का?
त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी काय म्हटलं मग अशी की ज्यांना वाईट बोलू शकत नाही त्यांचं इस्लामीकरण करायचा प्रयत्न सुरू आहे, त्यांचा मूळ इतिहास खोडायचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे काय तर तुकोबराय पंढरीच्या वारीला निघाले होते आणि पंढरीच्या वारीला निघालेले असताना अचानक पाऊस सुरू झाला तर मंदिरामध्ये कोण प्रवेश जाईना, मंदिरात कोण प्रवेश जाईना म्हणून समोर मशीद होती, मशिदीतले म्हटले या आमच्या मशिदीमध्ये तुम्ही कीर्तन करा. म्हणून तुकोबरायांनी अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारू अल्ला खलावे या अभंगावरती कीर्तन केलं आणि मग सगळेजण आनंदाने विठ्ठलाच्या भजनामध्ये नाहले. असं एक पोस्ट सगळीकडे फिरते, एक स्टोरी जरा गोष्ट तयार केली. हा मी तर कायम म्हणतो की ज्या ठिकाणी ही मशीद आहे ती मशीद मला पोस्ट करताना लेखन करताना दाखवावी, ती आम्हाला मंदिरा समान आहे, आम्ही तिथं तुकोबरायांची मूर्ती प्रतिष्ठापित करू. याला प्रमाण काहीच नाही, म्हणजे अनऐतिहासिक गोष्ट ज्याला काहीही प्रमाण नाही. त्याचे अभंग यंदा वारीमध्ये सगळीकडे फिरला. असे तुकोबरायांचे एकूण 7 अभंग आहे, ज्याला हिंदुस्थानी अभंग किंवा वैद्य गोळी प्रकरणातील अभंग म्हणतात किंवा दरवेशीचे अभंग म्हणतात. या सगळ्याचा अर्थ काय तर 7 अभंग एकदा जर शांतपणे आपण वाचले, त्याचा अर्थ वाचला तर तुकोबरायांच्या गाथेमध्ये प्रकरण आहेत. प्रकरण म्हणजे काय, धडा. तर प्रत्येक प्रकरण वेगळं असतं. संत प्रकरण त्यात संतांविषयीचे अभंग दिले असतात. उपदेश प्रकरण त्यात उपदेशाचे अभंग असतात. धरणेकरी प्रकरण त्यात एक धरणेकरी ज्ञानोबरायांनी तुकोबरायांकडे पाठवला, त्याला उपदेश केलेले अभंग. तर काही अभंग तुकोबरायांचे कसे आहेत, हे फक्त आणि फक्त सर्वेश राव माझ्याकडे आले म्हटले की मला काहीतरी सांगा, तर फक्त याच माणसासाठी सांगितलेलं आहे, हे जगासाठी नाहीये, त्या माणसासाठी. तसा एक जण तुकोबरायांकडे गेलाय, तो काय करतोय तर तुकोबरायांनी 7व्या अभंगामध्ये त्याची प्रमाण दिल्यात. तो काय करतोय, तो लोकांना कापतोय, लोकांना मारतोय, त्यांची मुंडकी छाटतोय. तर तुकोबराय त्याला काय म्हणतात, ते तू का बरं लोकांना मारतो, तुझ्यात आणि माझ्यात एकच हरी आहे. आता हे जे म्हणतात, मागे एकानी खूप चुकीचं स्टेटमेंट दिलं. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेवाडे सर म्हणतात की जगद्गुरू तुकोबरायांचे गुरु सुफी मुसलमान होते. तुकोबरायांची गुरु परंपरा जी बहिणाबाईंनी सांगितली, जी निळोबारायांनी सांगितली, काय तर बाबाजी चैतन्य हे जगद्गुरू तुकोबरायांचे गुरु आहेत. हे स्वतः जगद्गुरू तुकोबराय सांगतात, सत्य सद्गुरू राय कृपा मज केली परी नाहीच घडली सेवा काही, बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. कधी दिलाय हा, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. हे तुकोबरायांनी सांगितले. म्हणजे स्वतः तुकोबरायांचे 2 शिष्य असलेल्या दोन्ही परंपरा म्हणतात तुकोबरायांचे गुरु कोण आहेत, बाबाजी चैतन्य आहेत. तुकोबराय स्वतः म्हणतात माझे गुरु कोण आहेत, बाबाजी चैतन्य. आणि 350 वर्षानंतर जन्मलेले भालचंद्र नेमाडे काय म्हणतात, तुकोबरायांचे गुरु सुफी मुसलमान आहे. इतिहास बदलला नाही तर काय, बरं बदलून काय करायचंय. तो तुकोबरायांवरती सुफिझमचा प्रभाव होता, तुकोबरायांवरती मोहम्मद पैगंबर साहेबांचा प्रभाव होता. याचे पुरावे का आहेत का, तर हे 7 अभंग, अल्ला दिलावे अल्ला, ह्या सगळ्याचा अर्थ काय. म्हणून तुकोबराय असे होते. तर मूळ इस्लामिक परंपरेचा तुकोबरायांनी अभ्यास केला नाही. तुकोबरायाच्या अभ्यासाची अंग महिपती महाराज सांगतात, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, गीता भागवत ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत आणि संतभर जी वचन आहेत, या सगळ्याचा तुकोबरायांनी अभ्यास केला. त्यामुळे नास्तिक दर्शनांचा तुकोबरायांनी अभ्यास केलेला नाही किंवा तुकोबरायांच्या समोर ते अभ्यासाला आले नाही. समोर एखादा माणूस आलाय जो लोकांना मारतोय, त्याला तुकोबराय काय सांगतात ते, तर तू लोकांना मारू नको. का मारू नको, तर तुझ्यात आणि माझ्यात एकच ईश्वर. इस्लामिक परंपरेमध्ये ईश्वर माणसामध्ये नसतो. इस्लामिक परंपरेमध्ये अल्ला एकच आहे आणि तो माणसात नाही होऊ शकत. हे इस्लाम विरोधी मत झालं. दुसरं मत तुकोबराय काय म्हणतात त्याला त्या अभंगामध्ये, तू भक्त प्रल्हादाच्या चरित्राचं स्मरण कर. इस्लामिक परंपरेमध्ये मोहम्मद पैगंबर साहेबांचं चरित्र सोडलं तर कोणतंही चरित्र पूजणं हे हराम आहे. भक्त प्रल्हादाचं चरित्र कसं काय स्मरण केलं जाईल. तुकोबराय त्याला म्हणतात तू पुराण वाच, जे 18 पुराण आहेत त्या पुराणांचं तू वाचन कर. इस्लामिक परंपरेमध्ये कुराण सोडलं तर कोणताही धर्मग्रंथ आहे असं मानलंच जात नाही. मग पुराण कसं काय तो वाचल. जगद्गुरू तुकोबराय त्याला म्हणतात ते की तू हा एकच जन्म माणसाचा आहे, पुढचे जन्म कुत्र्याचा, मांजराचा, वाघाचा, डुकराचा कशाचाही असू शकतो. त्यामुळे तू याच जन्मामध्ये भगवंताची भक्ती कर. पण विचार करा, इस्लाम मध्ये पुनर्जन्माची संकल्पनाच नाही. जर पुनर्जन्माची संकल्पना नाही तर जगद्गुरू तुकोबराय त्याला काय सांगतात, ते हिंदू तत्वज्ञानामध्ये भगवंताच्या भक्तीचे जे आयाम सांगितले तेच आयाम सांगतात ते. त्यामुळे तुकोबराय यांनी अल्लाची भक्ती केली असं म्हणणंच मुळात हास्यास्पद आहे. तुकोबरायांनी समोरचा व्यक्ती ज्या धर्माची, ज्या भगवंताची भक्ती करतो त्याला सांगितलं तू तुझ्या अशा प्रकारे या भगवंताची भक्ती कर. हे सांगताना सुद्धा हिंदू दृष्टांत दिलेत की या प्रकारे भक्ती कर, जे इस्लाम मध्ये चुकीचं समजलं जातं. त्यामुळे तुकोबरायांचा मोहम्मद पैगंबर साहेबांच्या
एकंदर सगळ्या चरित्राचा कसलाही अभ्यास नाही किंवा त्यांना ती आवश्यकता वाटली नाही. कारण तुकोबाराय कोणाची भक्ती करतात? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करे कटावरी ठेवण्या सावळे सुंदर रूप म्हणवर. जो ज्याने डोळे मिटलेले, हात कमरेवरती ठेवले, विटेवरती उभा आहे, लावण्याचा पुतळा आहे, अशा विठ्ठलाची भक्ती तुकोबाराय करतात. त्यामुळे तोच तुकोबारायांसाठी गोत्र आहे, तोच तुकोबारायांसाठी बाप आहे, तोच तुकोबारायांसाठी आई आहे, तेच कुटुंब आहे. त्यामुळे तुकोबाराय फक्त आणि फक्त विठ्ठलाचीच भक्ती करतात. ते यंदा झालेलं वारीतलं प्रकरण हा निव्वळ खोडसळपणा आहे, जो तुकोबारायांचा इतिहास विकृत करण्याचाच एक प्रयत्न आहे. आता तुम्ही वारीतला जो मुद्दा सांगितला ना, की त्यांचं खोडसाळपणा वगैरे, तो व्हिडिओ खूप फिरला सोशल मीडियावर. तर जो माणूस वारीमध्ये येतो त्याला रामकृष्ण हरी म्हणून, माऊली माऊली म्हणून आपले सगळे वारकरी त्याला सोबत घेतात. पण कुठल्या उद्देशाने माणूस आलेला असतं हे त्यांना काही कळत नाही. बिचारे भोळे बाबडे वारकरी प्रत्येकाला आपलंसं करून घेतात. पण आपलंसं करून घेण्यामध्ये पण बाहेरचे लोक येऊन त्यांचं ब्रेन वॉश करत असतील तर मग फायदाच नाही. म्हणजे तर त्या वारकऱ्यांनी कसं कळलं पाहिजे किंवा त्या वारकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? हा वारकऱ्याचा नियम आहे, यारे यारे लहान थोर या ती म्हणती नारे नर. पण आपल्याला सुद्धा आता पाहावं लागेल की कोण आपलं आहे आणि कोण परका आहे. कारण वारीमध्ये येऊन विठ्ठलाचंच गुणगान गायलं गेलं पाहिजे. इतर देवी देवतांच्या गुणगान गाण्याच्या जागा वेगळ्या आहेत. त्यामुळे वारीमध्ये ज्या भगवंतासाठी वारी निघाली त्या भगवंताची वारी न करता जर इतर ठिकाणी वारी नेण्याचा प्रयत्न होत असेल, मला असं वाटतं की वारकऱ्यांनी जगरूर तुकोबाराय आठवले पाहिजे. मऊ मेना होणी आम्ही विष्णू दास कठीण वज्रासी बेदवासी. नाहीतर आम्हाला ते प्रमाण बोलायला लाज वाटते आजकाल. भले तरी देव गांडीची लंगोटी, कासेची पण नाही शब्द, तुकोबाराय खूप स्पष्ट आहेत. भले तरी देऊ गांडीची लंगोटी नाठाळाचे काठी देऊ माथा. आम्ही आहोत ना विष्णुदास आहोत मेनासारखे, पण कठीण वज्राला सुद्धा भेदण्याची ताकद आमच्यामध्ये. आणि कोण कशासाठी येतं हे तर कळालं पाहिजे. जगरूर तुकोबाराय म्हणतात विंचू देवाऱ्याशी आला देव पूजा ना आवडे त्याला. जर विंचू देवाऱ्यापाशी आला त्याला देवपूजा आवडतच नाहीये बुवा, तिथं काय केलं पाहिजे? तेथे पैजाराचे काम अधमासी अधम, तिथं चप्पलच काढली पाहिजे. तिथं हार फुलं नेण्यात काय अर्थ नाही. त्यामुळं हे जे विंचू वारीमध्ये घुसतात ना, त्यांचा उपाय कसा करायचा याचं वारकऱ्यांनी सुद्धा आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांनी सुद्धा विचार केला पाहिजे. आणि वारकरी काय यांना विरोध करणार नाहीये. वारकऱ्यांनी काय म्हणतात की सगळ्यांनी या, सहभागी व्हा. वारकरी काय करेल? निदान वारकरी ठरवेल की ना बाबा विठ्ठलाची भक्ती तू कर. पण जे चुकीची माणसं वारीमध्ये घुसतात, ते चुकीचा विचार पेरतात, यांना विरोध करण्याची जबाबदारी जितकी वारकऱ्यांची तितकी समाजाची सुद्धा आहे. एक थेट प्रश्न आहे, म्हणजे खूप माझ्या वयाच्या मुलांकडनं पण येतो आणि मी माझ्या मोठ्या काही पालकांकडनं म्हणा किंवा मैत्रिणींकडनं, तुकाराम महाराज विद्रोही होते का? त्यांचं कुठलं साहित्य असं की त्याच्यात तुम्हाला वाटलं की हे काही विद्रोही विचार मांडलाय म्हणून? आपण ज्यावेळेस तुकोबारायांच्या मध्ययुगीन कालखंडाचा विचार करतो त्यावेळेस प्रस्थापितांनी सगळ्यांनाच काही ना काही त्रास झालाय, ज्यामुळे भक्ती मार्गाला अडचण निर्माण झाला होता. तुकोबारायांनी काय केलंय? तर सकळांशी येते आहे अधिकार. तुकोबाराय म्हणजे सगळ्यांना अधिकार आहे. तरावया जन उद्धार, ज्यांना उद्धार व्हायचा त्या सगळ्यांचा अधिकार तुकोबारायांनी मान्य केला. ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य बाळे नर नारी आदी करून वेश्याई, या सगळ्यांना म्हणजे वेश्येला तुकोबाराय म्हणतात की तिला मोक्ष प्राप्तीचा अधिकार आहे, भगवंताच्या भक्तीचा अधिकार. हे क्रांतिकारी विचार तुकोबारायांनी मांडलेत खरे, त्या अर्थाने ते विद्रोही आहेत. पण विद्रोहाची लक्षणं काय आहेत? विद्रोह म्हणजे वेद विरोधी असणं, ब्राह्मण विरोधी असणं, धर्म विरोधी असणं, पाप पुण्य न मानणं, स्वर्ग नरक न मानणं, पुनर्जन्म न मान्य. आता या 6 संकल्पनांवरती विद्रोह तुकोबारायांचा टिकतो का? तुकोबाराय वेद विरोधी नाही तर वेदाभ्यासी आहेत. तुकोबाराय वेद प्रामाण्य मानतात. तुकोबारायांचा एक अभंगातलं पहिलं चरण घ्यायचं, वेदांचा तो अर्थ आम्हासीचा ठावा यरांनी व्हावा भार माथा, आणि त्यावरून तुकोबाराय वेद विरोधी आहे म्हणायचं. मग तुकोबाराय वेदांचा सार काय म्हणतात? वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधिला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. हे काय बरं? अशी शेकडो प्रमाण आहेत, एका प्रमाणात अडकण्यात अर्थ नाही. म्हणजे तुकोबाराय स्वतःच्या चरित्र ज्यावेळेस सांगतात, मी कशातून अभ्यास केला? पाहिली पुराणे धुंडाळली दर्शने. म्हणजे काय? आपण काय पाहतो? समजा एखाद्या पुस्तकामध्ये 49 नंबरच्या क्रमांकावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, अफजल खानाचा फाडलं, त्याचा फोटो आहे, आपल्याला माहिती, मग आपण तो पाहतो. कुठं काय लिहिलंय हे माहिती आहे म्हणून पाहणे. धुंडाळणे म्हणजे काय? तर धुंडाळणे म्हणजे अक्षरशः आपण एखादी गोष्ट माहिती आपल्याला ह्याच्यात आहे अख्खं उलट सुलट करून धुंडाळतो. तुकोबाराय काय म्हणतात? मी काय केलंय? पाहिली पुराणे धुंडाळली दर्शने. पुराणाचा अभ्यास केला तुकोबारायांनी, दर्शनांचा अभ्यास केलाय, वेदांचा अभ्यास केलाय. वेद शास्त्र पुराण तुकोबाराय मानतात, मग तुकोबाराय वेद विरोधी कसे?
जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात जो वेद विरोधी आहे त्याचं काळं तोंड आहे लोकांमध्ये. एकापेक्षा एक तुकोबारायांची प्रमाण आहे जी सहन सुद्धा होणार नाही. जे म्हणतात तुकोबाराय वेद विरोधी आहेत, तुकोबाराय ब्राह्मण विरोधी आहेत. तुकोबारायांचं एकूण 16 जणांचं चातक मंडळ होईल शिष्य मंडळींसहित, अगदी शेवटी कचेश्वर भटब्रह्मेंपर्यंत. त्या 16 पैकी 9 जण ब्राह्मण आहेत. जर तुकोबाराय म्हटले असते की मी ब्राह्मण विरोधी आहे, जर तुकोबारायांचं वाङ्मय खरंच ब्राह्मण विरोधी असतं तर हे सगळे 9 ब्राह्मण तुकोबारायांकडे गेले असते का? किंवा तुकोबारायांनी तरी या ब्राह्मण समाजातील या सगळ्या त्यांच्या टाळकऱ्यांना जवळ घेतलं असतं का? तुकोबाराय म्हणतात विप्रांचा सन्मान करा, त्यांनी आपला नाही केला पाहिजे, आपण त्यांचा केला पाहिजे, अशी तुकोबारायांची ब्राह्मणांविषयी एका अर्थाने भावना आहे. तिसरं काय, तुकोबाराय धर्मविरोधी आहे. तुकोबाराय काय म्हणतात, धर्मरक्षा वयासाठी करणे अटी आम्हास, वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. तुकोबाराय म्हणतात आम्ही कशासाठी काय जन्माला आलोय, धर्मरक्षण करण्यासाठी जन्माला आलोय. मग जर धर्मरक्षण करण्यासाठी तुकोबाराय जन्माला आले असतील तर धर्माच्या विरोधात तुकोबाराय असतील का? धर्माचे पाळन करणे पाखंड खंडने हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. जर तुकोबाराय स्वतः म्हणतात धर्माचं पालन करणं अधर्माचं खंडन करणं हे माझं काम आहे, तर तुकोबाराय धर्माच्या विरुद्ध असतील का? हे तिन्ही प्रमाणांमध्ये तुकोबारायांचे विरोधक खोटे ठरतात. मग तुकोबाराय विद्रोही कसे? तुकोबाराय पुनर्जन्म मानतात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तुकोबाराय स्वतः म्हणतात की प्रत्येक जन्मामध्ये पुण्य करत आलो म्हणून विठ्ठलाने माझ्यावरती एवढी मोठी कृपा केली. तुकोबाराय पुनर्जन्म कसा मानतात? आपण नेहमी अभंग ऐकतो, ह्याची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई न आवडी ह्याची माझी सर्व जोडी. पुढे काय म्हणतात तुकोबाराय, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. भगवंता मला तू पुन्हा पुन्हा जन्माला घाल का, तर मला संतांचा संग पाहिजे. तुकोबाराय पुनर्जन्म मानतात. जर पुनर्जन्म मानतात तर विद्रोही कसे, धर्मविरोधी कसे, नास्तिक कसे? तुकोबाराय पाप पुण्य मानतात. तुकोबाराय पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय का उपजता मरती. तुकोबाराय म्हणतात की पशूंना पाप पुण्य कळत नाही. मग तुकोबाराय म्हणतात की पाप पुण्य कोणाकडे द्यायचंय, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती, भगवंताच्या हाती द्यायचंय. जर तुकोबाराय पाप पुण्य मानतात, तुकोबाराय स्वर्ग नरक मानतात, विद्रोही कसं म्हणतात? विद्रोही कसे? मला एक प्रसंग आठवतो छोटा. माझा एक मित्र आहे जो आता रिसेंटली वारी करून आला. त्याच्या आजपर्यंत 12 वारी झालेल्या आहेत. तर त्याने एक गोष्ट ऑब्झर्व केली, तो सांगत होता, मी सुरुवातीला जायचो तेव्हा ज्ञानदेव तुकाराम हा घोष असायचा. म्हटलं मी आत्ता जेव्हा गेलो होतो ना तेव्हा ज्ञानदेव तुकाराम म्हणायचं नाही असं सांगितलं गेलं. का माहिती नाही. ज्ञानदेव तुकाराम म्हणायचं नाही, नामदेव तुकाराम म्हणायचं. हा एवढासा जो फरक आहे हा कशामुळे होतो? म्हणजे हे जे भेद आहेत ते इकडे घुसलेले आहेत का सगळे? वारीमध्ये काही जण घुसायचा प्रयत्न करतात. ते म्हटलं की काही जण आहेत की जे ज्ञानोबा आणि तुकोबांना वेगळे करण्याचा प्रयत्न करतात ते, आणि ज्ञानोबा तुकोबा वेगळं करून नामदेव तुकाराम असं म्हणतात ते. खरं तर काही जरी नामघोष केला तरी काय, तुकोबारायांच्या प्रमाणे तुका म्हणे पापे जाती संतांची जपे, संतांचं नाम जप केलं की पापातून मुक्ती होती. त्यामुळे संतांचं जप करायला हरकत नाही. पण नामदेव तुकाराम का नाही म्हणायचं, ज्ञानोबा तुकाराम का म्हणायचं? नामदेव महाराजांचं आपलं काही भांडण नाही बा. मला तेच विचारायचं होतं की तसं काही नाही, तर ते म्हणायला प्रॉब्लेम काय? नामदेव रायांचं आणि तुकोबारायांचं नातं काय माहिती का आपल्याला? आता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं. तुकोबारायांच्या विषयी असं म्हटलं तर जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकोबारायांचा हा पहिला अवतार नाहीये. तुकोबारायांचे या अगोदर काही अवतार होऊन गेलेत. म्हणजे कसं, तर सतयुगामध्ये प्रल्हादाचा अवतार स्वरूप जगद्गुरू तुकोबाराय, ज्यामध्ये त्यांचं भगवंत कोण आहेत, तर भगवंत आहेत नरसिंह. दुसरा अवतार कोणता आहे तुकोबारायांचा, तर त्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामचंद्रांचा अवतार. ते तुकोबाराय कोणत्या स्वरूपात आहे, अंगदाच्या स्वरूपात आहे. तिसरा अवतार द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण हे आराध्य आहेत, तर त्यांच्यासोबत उद्धव स्वरूपामध्ये जगद्गुरू तुकोबाराय अवतीर्ण आलेत. आणि चौथा कलियुगातील अवतार भगवान विठ्ठलाचा, आणि त्यासोबत नामदेव रूपी तुकोबाराय आहेत. आणि नामदेवरायांचा नंतरचा अवतार म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय, जे नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली होती 100 कोटी अभंग लिहिण्याची, ती अपूर्ण राहिली. ती पूर्ण करण्यासाठी तुकोबारायांचा जन्म आहे. त्याची प्रमाण कुठे आहेत? निळोबाराय म्हणतात जगद्गुरू तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथुनिया. म्हणजे काय, तर जगद्गुरू तुकोबाराय कोणाचे अवतार आहेत? नामदेवरायांचे अवतार आहे. जर तुकोबाराय नामदेवरायांचे अवतार आहेत तर तुकाराम म्हणायचं नामदेव म्हणा.
ज्ञानोबा तुकारामला विरोध का करायचा आहे? नामदेव तुकाराम म्हणण्याविषयी काहीच म्हणणं, पण नामदेव तुकाराम वेगळे नाहीच आहेत, ते एकच आहेत. त्यामुळे एक तर तुकाराम तुकाराम म्हणा, नाही तर नामदेव नामदेव म्हणा. तुम्ही ज्ञानोबा तुकारामला विरोध का करताय? बरं, ज्ञानोबा तुकारामला विरोध करण्यासाठी ज्ञानोबा तुकोबांचा एकमेकांविषयी भेद आहे का हो? ते एकमेकांविषयी काय म्हणतात? मी कायम सांगतो की तुकोबा ज्ञानोबांविषयी काय म्हणतात, ज्ञानोबा तुकोबांविषयी काय म्हणतात. म्हणजे ज्या वेळेस धरणेकरी एक देशपांडे नावाचा व्यक्ती वयाची 60 पार झाल्यानंतर त्याला वाटलं की माझ्याकडे ज्ञान आणि ऐश्वर्य असावं, म्हणून काय केलं त्यांनी, पंढरपूरला गेला आणि विठ्ठलाला म्हटलं, भगवंत मला ज्ञान ऐश्वर्य दे. भगवंत म्हटलं आपल्याकडे काय असलं होत नाही, तू आळंदीला ज्ञानोबारायांकडे जा, माऊली तुझं काय असेल ते बघतील. माऊलींकडे आलं, धरलं, गडी म्हणतोय मी जाणार नाही, मला ज्ञान आणि ऐश्वर्य द्या. ज्ञानोबाराय म्हटले आली का पंचायत, काय करायचं? ज्ञानोबा म्हटले तू आता एक काम कर, देहूला जा, तुकोबाराय तुला ज्ञान आणि ऐश्वर्य देतील. तुकोबारायांकडे आलं, तुकोबारायांना भरून आलं की ज्ञानोबारायांनी मला या धरणेकरला माझ्याकडे पाठवलं. धरणेकरी नावाचं प्रकरण आहे गाथेमध्ये, आणि तुकोबारायांनी त्यावेळेस जे अभंग लिहिलेत ते तुकोबारायांचा ज्ञानोबारायांविषयीचा भाव प्रकट करतात. काय म्हणतात तुकोबाराय? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. म्हणजे ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, सुवर्ण पिंपळ आपण आजान वृक्षाला म्हणतो, तो असताना मी तुला काय ऐश्वर्य देऊ बाबा? अंगी ऐसे बळ रेडा बोले. एवढं अगाध ज्ञान ज्ञानोबारायांकडे, ज्ञानदेव आपण ज्यांना म्हणतो, एवढं ज्ञान असताना की रेडा सुद्धा वेद बोलतोय, तर मी तुला काय ज्ञान देऊ बाबा? पुढं काय म्हणतात तुकोबराय? ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा असे, मज पामरा काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. ज्ञानदेव तुमच्या समोर मी पायीची वाहन आहे ती पायातच असली पाहिजे, असं तुकोबारायांचा ज्ञानोबारांविषयीचा भाव आहे. या सगळ्याच्या पलीकडं जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या हयातीमध्ये 3 मंदिरं बांधल्याचे उल्लेख आहे. पहिलं मंदिर कोणाचं? त्यांचं वडिलोपार्जित विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. जे मंदिर विश्वंभरबुवांनी बांधलं होतं त्याची डागडुजी जगद्गुरु तुकोबारायांनी केली, म्हणजे जीर्णोद्धार केला. दुसरं मंदिर चोखोबारायांचं बांधलंय. चोखमेळा संत जीबीचे सोयरे विसरण पडो यांचा गडी, असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की चोखमेळा माझ्या इतके जवळचे आहेत की त्यांचा क्षणभर सुद्धा विसर मला पडू नये, म्हणून चोखोबारायांचं मंदिर तुकोबारायांनी बांधले. आणि तिसरं मंदिर बांधले ज्ञानोबारायांचं. ज्ञानोबांनी समाधी घेतल्यानंतर काही वर्षांनंतर त्यांच्या गळ्याला आजान वृक्षाची मुळी टोचू लागली, आणि मग नाथ महाराजांना ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिला की ये बाबा आणि माझ्या गळ्याची मुळी तोड. मग नाथ महाराज पैठणवरून आले, त्यांनी ती समाधी शोधली, त्या समाधीची स्वच्छता केली, ती स्वच्छता करून तिथं दिवा लावला, आणि मग ज्ञानेश्वरी तिथून शुद्ध केली. आणि त्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःच्या आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम केलं असेल तर ज्ञानोबारायांचा समाधी मंदिराची बांधणी केली, ज्याचा उल्लेख आज सुद्धा ज्ञानोबारायांच्या मंदिरात आपल्याला पाहायला भेटतो. जर ज्ञानोबारायांचं मंदिर तुकोबाराय बांधतात तर ज्ञानोबारायांचा भाव काय, ज्ञानोबारायांचा त्यांचा भाव काय असेल? या उलट ज्ञानोबाराय तुकोबारायांविषयी काय म्हणतात बरं? म्हणजे एखाद्या संताचं महात्म्य किती आहे, नंतरचा कुणीही महात्मा त्याच्याविषयी बोलेल ना, पण तुकोबारायांविषयी 350 वर्ष अगोदर होऊन गेले ज्ञानोबाराय बोलतात. काय म्हणतात ज्ञानोबाराय? ज्या वेळेस रामेश्वर भट्ट शास्त्रींनी अभंगाच्या वह्या बुडवल्या आणि त्या वह्या बुडवल्यानंतर अंगाचा दाह सुरू झाला, तो दाह शांत होईना, आणि दाह शांत होईना तर ज्ञानोबारायांना शरण गेले रामेश्वर शास्त्री. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिलाय आणि ते लिहून ठेवले रामेश्वर भट्टांनी त्यांच्या अभंगामध्ये. काय म्हणतात रामेश्वर भट्ट? माझी मज आली रोकडी प्रचित, होऊनी फजित दुःख पावे. आता मी चुकलोय, माझी फजित आली, मला कळून चुकले. काय झालंय? ज्ञानेश्वरी मज केला उपकार, स्वप्नी सविस्तर सांगितले. ज्ञानोबारायांनी माझ्यावरती खूप मोठा उपकार केलाय आणि मला स्वप्नामध्ये येऊन सविस्तर सांगितले. काय सांगितलंय? तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, काजो अवतार नामयाचा. या विश्वामध्ये जेवढे श्रेष्ठ असतील ना, त्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आहेत, आणि ते मला सर्वाधिक प्रिय आहेत. म्हणजे जर ज्ञानोबारायांना तुकोबाराय प्रिय आहेत, तुकोबारायांना ज्ञानोबाराय पूज्य आहेत, तर आपण या दोघांमध्ये भेद आणणारे कोण? या सगळ्याच्या पलीकडं ज्ञानोबा तुकोराम भजन कोणी शोधले हो? या भजनाचे निर्माते कोणी आपल्याला माहिती का? या भजनाचे निर्माते खुद्द जगद्गुरु तुकोबारायांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज आहेत. ज्या वेळेस तपोनिधी नारायण महाराजांनी पालखी सोहळा सुरू केला, काय व्हायचं? पहिल्या दिवशी तुकोबारायांच्या पादुका घ्यायच्या, त्या पालखीत ठेवायच्या, तिथून आळंदीत यायचं, आळंदीमध्ये ज्ञानोबारायांच्या पादुका ठेवायच्या, आणि मग पंढरीला जायचं. पंढरीला जात असताना आम्ही काय घेऊन चाललोय? लोकांना कळायला तर पाहिजे ना आम्ही काय घेऊन चाललोय. काय घेऊन चाललोय? आम्ही ज्ञानोबा आणि तुकोबांना घेऊन चाललोय, म्हणून ज्ञानोबा तुकाराम या भजनाची निर्मिती झाली. त्यामुळे या भजनाची निर्मिती तुकोबारायांच्या वंशजांनी केली. मग आज ज्ञानोबा तुकोबांमध्ये भेद लावून
नामदेव तुकाराम म्हणण्याला विरोध नाही, पण ज्ञानोबा तुकारामला विरोध करून नामदेव तुकाराम काय बरं म्हणायचं? बरोबर. पण हे म्हणू नका हे सांगणाऱ्यांचा उद्देश काय असेल? पण मग खरं तर आजच्या काळामध्ये संतांना जातीत बांधण्याचे खूप मोठे प्रयत्न सुरू आहे. ज्ञानोबा ब्राह्मणांचे आणि तुकोबा बहुजनांचे, असं होऊच शकत नाही. ज्ञानोबा पण आमचे आहेत आणि तुकोबा पण आमचे आहेत. अगदी या मातीमध्ये होऊन गेलेला प्रत्येक संत आमचा आहे आणि आम्ही प्रत्येक संताचे. त्यामुळं खटनट यावे शुद्ध होऊन या जावे, जोगोबराय म्हणतात. सगळ्यांनी या आणि शुद्ध व्हा इथं. त्यामुळं इथं मांडणाऱ्यांचा उद्देश स्पष्ट आहे, जाती जातीमध्ये भांडणं लावणं. ज्ञानोबा तुकोबा हे एकत्व आहे जे कधीच वेगळं होऊ शकत नाही. त्यामुळं आजच्या काळामध्ये भांडणाऱ्यांसाठी त्यांनी खरंच संत वाङ्मयाचं वाचन केलं पाहिजे. जोपर्यंत ज्ञानोबा तुकोबा वाचत नाही, मी काय म्हणतो की जोपर्यंत गाथा वाचत नाही तोपर्यंत माथा सुधरत नाही. त्यामुळे जोपर्यंत त्यांच्या संतांच्या वाङ्मयाचं आपण वाचन करत नाही तोपर्यंत आपण संतांना जातीमध्ये वाटल्याशिवाय राहणार नाही. आता या महापुरुष असतील किंवा आपले महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज असतील, प्रत्येकाला टार्गेट करून त्यांचं विकृतीकरण केलं जात आहे. ही एक एक पायरी झाली, पण याचा अल्टिमेट एम, फायनल एम हे आपल्या संस्कृतीलाच कमी करणं किंवा इथली संस्कृती नष्ट करणं असं आहे, असं कधीतरी वाटतं मला. तर तुमचं यावर काय मत आहे? हा मुळात संस्कृती कशाच्या आधारावरती उभी आहे? मी सुरुवातीलाच काय म्हटलं, येथ वडील जे आचरती तया नाम धर्म ठेविते. जे आमच्या वाड वडिलांनी जे आदरयुक्त माणसांनी केले तो धर्म आहे, ती संस्कृती आहे. संस्कृती कोणी निर्माण केली? जर सात्विक माणसांनी निर्माण केली, महापुरुषांनी निर्माण केली, ऋषीमुनींनी, संतांनी, देवी देवतांनी निर्माण केली. आणि आपण कसं जगावं? मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासारखं जगलं पाहिजे. वैराग्य कसं असावं? तुकोबारांसारखं असलं पाहिजे. नीती कशी असावी? श्रीकृष्णासारखी असलं पाहिजे. आपण सांगतो ज्यांची उदाहरणं जर त्यांची चरित्र संपवली तर, पराक्रम कसा असावा? शिवरायांसारखा असावा. धार्मिक निष्ठा कशी असावी? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखे असावे. आता मग त्याच्यावरती पण वादंग, संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते, धर्मवीर नव्हते. बरं, जे पूर्वापार चालत आले धर्मवीर, त्याच्यावरती फुली मारली नाही, धर्मवीर नव्हतेच. स्वराज्य रक्षक होते ना, पण फक्त स्वराज्य रक्षक का? हिंदवी स्वराज्य रक्षक होते. इतिहासाचं विकृतीकरण प्रत्येक शब्दात आहे. हिंदवी स्वराज्य रक्षक होते मान्य आहे ना, पण धर्मवीर पण होते. हा जो बदल आहे ना ह्यातला सगळ्यातला, जर धार्मिक निष्ठा कशी असावी संभाजी महाराजांसारखी आपण म्हणतो, आणि संभाजी महाराज धर्मवीर नाही ठेवले, त्यांचा इतिहास बदलला, तर ती धार्मिक निष्ठा कुणासारखी काय सांगणार? एक एक प्रकरण, एक एक महापुरुष यांचा इतिहास बदलून त्याच्याविषयीचा अभिमान संपवला जातोय. मुळात आता आपण इथं बसलोय, समजा कुणी सांगितलं की हा जो दिवा आहे हा माझा आहे किंवा हा टेबल माझा आहे, आपली खुर्ची माझी आहे, तर आपल्याला याच्याविषयी काय वाटेल? अभिमान वाटेल ना, ही माझी आहे. समजा त्याच्याविषयीचा अभिमान आपला संपवला, अरे ती तुटकीच आहे, ती मोडकीच आहे, ती तुझी नाही आहे बाबा, त्याने दुसऱ्याने ती वापरलेली आहे बाबा, ती खराब झालीत बाबा, तर आपलं काय होईल? अभिमान कमी होईल त्याच्याविषयीचा. एकदा अभिमान कमी झाला, ती खुर्ची लांबपास करणं कुणालाही अवघड नाही. आज विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा अभिमान संपवला जात नाहीये का? तुकोबारायांविषयीचा अभिमान संपवला जात नाही का? तुकोबाराय तुमचे नव्हते म्हणून, शिवाजी महाराज तुमचे नव्हते म्हणून. 90% मुसलमान, 57% मुसलमान आले तर हिंदू आपोआप कमी होतात. आज तुम्ही आम्ही शिवचरित्र वाचतोय खरे, आमच्या पुढच्या 100 वर्षानंतरच्या पिढ्या, 50 वर्षानंतरच्या पिढ्या, राष्ट्र हे वर्तमानात नाही, भूतकाळ आणि भविष्यकाळात चालतं. अनादि आणि अनंत आहे. कधी निर्माण झालं माहित नाही आणि कधी संपणार माहिती नाही, पण ते चालणार कशाच्या आधारावरती आहे? इतिहासाच्या आधारावरती. जर या राष्ट्राचा इतिहास संपवला तर राष्ट्र इतिहास जमा झाल्याशिवाय राहणार नाही. ते प्रयत्न चालू आहेत. त्यामुळं ह्याला विरोध करून शुद्ध इतिहासाची मांडणी केली पाहिजे. त्यामुळं जे योग्य आहे त्याची मांडणी नाही केली तर भविष्य काळात आमच्या पुढच्या पिढ्यांना चुकीचा इतिहास शिकवला जाऊन त्यांच्या मनातून या महापुरुषांविषयीचा अभिमान संपवला जाऊ शकतो, अशी भीती मला वाटते. म्हणजे आता तुम्ही जे सांगता ते सगळं इतिहासाबद्दल सगळं लक्षात येतंय, पण हाच इतिहास बदलला का जातोय? कशासाठी? आणि हे सगळं बदल करून कोणाला फायदा होतोय? म्हणजे पहिले एकतर ह्याचा राजकारणी फायदा घेतात, जाती जातीमध्ये भांडणं लावून. त्यामुळे ह्या सगळ्याचा फायदा जातीय लोकांना आहेत, ज्यांना त्याची राजकीय पोळी स्वतःची भाजायची. या सगळ्यापेक्षा सामाजिक स्वास्थ्यावरती खूप मोठा परिणाम होतोय. कारण ही लढाई एका दिवसाची नाहीये, एका महिन्याची नाही, एका वर्षाची नाही, ही स्थिर चालणारी लढाई आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या सामाजिक स्वास्थ्यावरती आणि राष्ट्रीय शांततेवरती होणार आहे. त्यामुळं या सगळ्याचा फायदा देशविरोधी शक्तींना नक्कीच आहे.
ज्यांना वाटत नाही हे एक राष्ट्र आहे, ज्यांना वाटत नाही हिंदू एक संस्कृती आहे, हिंदू एक धर्म आहे, ज्यांना हिंदूंना 10 तुकड्यांमध्ये वाटायचंय. तुम्ही गेल्या काही वर्षात बघसाल की आमचा वनवासी आदिवासी समाज म्हणतो आम्ही हिंदू नाहीये, आमचा गौर बंजारा समाज म्हणतो आम्ही हिंदू नाहीये, आमचा लिंगायत समाज म्हणतो आम्ही हिंदू नाहीये. हे यांच्या मनामध्ये का पेरलं आता आम्ही हिंदू नाहीये? तर ज्यांना वाटतंय की यांनी एकत्र राहू नये ते तोडण्यासाठी जेवढे प्रयत्न करायचे तेवढे प्रयत्न करतात. मागच्या वर्षी असंच एक उदाहरण झालं. आमच्याच मावळातील एका गावामध्ये रामकृष्ण हरीचं भजन आमच्या गावात चालणार नाही असं म्हणत भजन करताना हाकललं, आणि हिंदूंनीच, 12 मावळातल्या एका तालुक्यामध्ये. म्हणजे हिंदू असलेले आमचाच समाज म्हणतो की आमच्या गावात हे चालणार नाही. हे भविष्यकालीन धोका किती मोठा आहे, का तर सामाजिक स्वास्थ्य बिघडतंय. जसं मग अशी म्हटलं आम्ही रामाचे नाही रावणाचे वारसदार असं अभिमानाने सांगणारी लोक वाढत चाललीत. त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होतोय. त्यामुळे या सगळ्याचा खूप मोठा परिणाम सामाजिक स्वास्थ्यावरती. पण हा सगळा इतिहासच बदलून आपल्या भारताचं कल्चर का संपवलं जातं? खरं तर या सगळ्यातून फायदा ज्यांना आहे त्यांना ह्या देशाची संस्कृती टिकवायची नाहीये. म्हणजे गेली हजारो वर्ष झालं भारतीय संस्कृती आज सुद्धा मुळापासून टिकून आहे. म्हणजे जवळजवळ गेले 1000 वर्षाचं इस्लामिक आक्रमण, 400-500 वर्षाचं ख्रिश्चन आक्रमण, या सगळ्यातून सुद्धा हिंदू संस्कृती अबाधितच आहे. भौगोलिक तुकडा द्यावा लागला असेल पण भारतीय संस्कृती हिंदू संस्कृतीत तसूभर सुद्धा कमी झाली नाही, त्यातली मूल्य संपली नाही. आज सुद्धा या देशातील धर्म आज सुद्धा तितक्याच ताकदीनं उभा आहे. हा धर्म संपला की राष्ट्र संपेल. अर्थात हे राष्ट्र संपवण्याचे प्रयत्न आजचे पहिले नाहीयेत. त्यामुळे हा देश संपवा अशी खूप साऱ्यांची इच्छा आहे. ते संपवण्यासाठी जे जे आवश्यक आहेत ते सगळ्या ह्या ताकदी करत आहेत. त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे इतिहास बदलणे. त्यामुळं आपला प्रयत्न असा असला पाहिजे की हा इतिहास कुणीही बदलू देऊ नये, कुणालाही बदलू देऊ नये. खरं तर मित्रांमध्ये चर्चा करताना बऱ्याचदा असं होतं की काही पोरं अशी पण आहेत की ज्यांना इकडचं पण नाही व्हायचंय, तिकडचं पण नाही व्हायचंय आणि खरंच अभ्यास करायचाय, खरंच जाणून घ्यायचंय. कारण अशी लोक समाजामध्ये असणं एक गरज आहे. तर त्यांना वाचन करताना कळतच नाही की या पुस्तकात पण हे प्रमाण दिलंय, त्या पुस्तकात पण ते प्रमाण दिलंय, खरं कुठलं खोटं कुठलं, नक्की कुठलं मानावं, काय केलं पाहिजे? आणि ह्याच्याच मुद्द्याला धरून असा एक मुद्दा होता की आता मला नाही व्हायचं एक्स्ट्रीमिस्ट, पण मला काहीतरी आता कुठल्या तरी काहीतरी एक साहित्य वाचलं पाहिजे, कुठल्या प्रमाण धरून मी पुढे विचार करायचा जेणेकरून माझं ब्रेन वॉश होणार नाही आणि मी त्या गोष्टीला ब्रेन वॉश झालंय असं म्हणू शकणार नाही. म्हणजे मी काय नक्की विचार केला पाहिजे आणि कुठले घटक बघितले पाहिजेत वाचताना? तर आपली संस्कृती सांगते ना सत्य एकच आहे, त्याच्यापर्यंत जाण्याचे मार्ग वेगळे असतात. एकम सत विपरा बहुधा वदंती, सत्य एकच आहे. त्यामुळं सत्य इतिहास आपण वाचला पाहिजे. सत्य इतिहास कोणाचा, मागाशी काय म्हटलं, जो समकालीन प्रमाण देईल त्याचा. कोणतंही पुस्तक घ्यायचं, ते पुस्तक पहिल्या पानापासून वाचण्यापेक्षा मागची 10 पानं वाचायची ज्यामध्ये त्यांनी समकालीन इतिहासाची प्रमाणं पुस्तकांची दिलेली असतील. ज्याच्या पुस्तकाला प्रमाण नाही त्याचा इतिहास खोटा आहे समजायला हरकत नाही. जर एखाद्याने पुस्तक लिहिलंय, एखाद्याने ग्रंथ लिहिलाय, एखादा काहीतरी बोलतोय, त्याच्या बोलण्याला त्यांनी काहीतरी प्रमाण दिली असतील. जर आपल्याला इतिहास वाचायचा तर मागणं वाचायला चालू करा. पहिल्यांदा मागची 10 पानं 5 पानं वाचा ज्यामध्ये संदर्भ सूची दिली असेल, ज्याची संदर्भ सूची सटीक आणि योग्य असेल, समकालीन असेल, अशा व्यक्तीने लिहिलेलं चरित्र वाचायला हरकत नाही. आणि मी तर म्हणतो ज्या ज्या कागदावरती शिवाजी महाराज लिहिले तो प्रत्येक कागद वाचून काढा, काही हरकत नाही. मग स्वतःचं मत बनवा. मत बनवण्याची काही घाई नाहीये. मी म्हणतोय म्हणून असा आहे, अजून कोणी म्हणतोय म्हणून तसा आहे, असा इतिहास बदलत नाही. इतिहास घडून गेलाय, तो आहे असाच आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणावरून उभं राहिलोय त्यामुळे आपल्याला वेगवेगळं दिसतोय. म्हणजे असं म्हटलं की समजा हत्ती आहे आणि अंध व्यक्तीने हात लावला तर कोणाला तो पाईपासारखा दिसेल, कोणाला तो खांबासारखा दिसेल, कोणाला तो भिंतीसारखा दिसेल, पण आहे हत्ती. त्यामुळे शिवचरित्र हे शुद्ध आहे. शिवचरित्र हे धर्म आणि संस्कृती आणि इतिहासाचं केंद्र आहे. कोण कसं पाहतंय हा त्याचा दृष्टिकोन आहे प्रत्येक चरित्र महापुरुषाचं. त्यामुळे आपण ते पाहण्यासाठी किमान त्याचं जेवढं साहित्य आहे तेवढं वाचा, पण ते आपण वाचलं पाहिजे. मग कोणतं वाचायचं तर ज्या ज्या कागदावर शिवाजी महाराज लिहिले तो प्रत्येक कागद वाचून काढा. पण सोबत अगोदर कोणतं वाचा तर मागची संदर्भ सूची पाहून ठरवा. त्याची संदर्भ सूची छोटी, त्याची संदर्भ सूची समकालीन कागदपत्रांची नसेल ते पुस्तक सुरुवातीला वाचायचं टाळा, कारण त्यांनी त्यामुळं तुमचा इतिहासाविषयीचा दृष्टिकोन बदलू शकतो. त्यामुळं कावीळ होऊन नाही पाहायचं. कावीळ जायला सगळं जग पिवळं दिसतं तर पिवळं नाही पाहायचं. अगोदर तुम्ही वाचा आणि मग ठरवा
की रंग कोणता आहे. खरं तर आजच्या विषयाच्या या चर्चा ऐकून खूप लोकांचं पण योग्य रीतीने ब्रेनवॉश झाला असणार आहे, कारण आपण काय वाचतो, आपण संदर्भ सूची बघतो की नाही, हेच हा व्हिडिओ बघून माझ्या मते बघायला लागतील सगळेजण आता. आणि तुम्ही फार छान एनलाइट केलं सगळ्यांना, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मित्रांनो, फार महत्त्वाचा विषय यासाठी घेतला होता कारण तो तुम्हाला डेडिकेट करायचा होता. भारतीय संस्कृतीचे, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आपण फार महत्त्वाचे घटक आहोत आणि हे सगळ्यांना रिअलाइज व्हावं, आपला ब्रेनवॉश होतोय की नाही हे या पॉडकास्ट नंतर जरी प्रत्येकाला कळलं तरी आजचा पॉडकास्ट सफल झाला असं मी म्हणेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही, यामध्ये अजून काय असायला हवं होतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्याही मित्रांचा ब्रेनवॉश होणार नाही. भेटूया पुढच्या भागामध्ये. खूप खूप धन्यवाद.